आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची आता घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातल्या वृद्ध नागरिकांची संख्या लवकरच एकूण लोकसंख्येच्या 27% जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं वयोश्री योजना सादर केली आहे आणि यामध्ये पेन्शनसारख्या योजनेचाही समावेश आहे। आत्ताच पाहिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्रामधील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे। हो, जर तुमच्या घरामध्ये कोणी आजी आजोबा असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे। जर तुमच्या घरामध्ये आजी असेल आजोबा असेल तर तुम्हाला आता पेन्शन सुरू होणार आहे। हो, या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहणार आहोत। त्याच सोबत जर तुमचं वय 60 वर्षापेक्षाही अधिक जर झालं असेल तर तुम्हाला सरकारने 5 योजना सुरू केल्या आहे। हो, बरोबर नीट ऐकलं आहे तुम्ही, 5 योजनांचा लाभ आता म्हाताऱ्या व्यक्तींना मिळणार आहे आणि 5 मोठे निर्णय आज बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आले आहे। बघा, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने आनंदाचे निर्णय आता घेतले आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आतापर्यंत कधी अशी योजना सुरू केली नव्हती। कारण की बघा, जे आता म्हातारे व्यक्ती आहे ज्यांचे वय 60 वर्ष पूर्ण झाले अशांना याचा सर्व लाभ आता मिळणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना वाढत्या आरोग्यविषयक तक्रारी आणि दवाखान्याचा खर्च वाढल्यामुळे बघा, आता जर तुम्ही दवाखान्यामध्ये जात असाल बघा तर या ठिकाणी तुम्हाला जास्त खर्च येत असेल, तुमच्या गोळ्या असो औषध असो याला जास्त खर्च आल्यामुळे तुम्हाला ताण देखील येत असेल। त्यामुळेच आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आरोग्यविषयक तक्रारी आणि दवाखान्यांचा खर्च वाढलेला लक्षामध्ये घेऊन सरकारने हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे। वाढत्या वयानुसार शरीराची होणारी झीज त्यामुळे उद्भवणारे आजार लक्षात घेता अनेक ज्येष्ठांना आर्थिक ओढाताणीला सामोरे जावे लागते। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहेबांनी आज स्वतः हा प्रस्ताव मंजूर करून दिला असून येत्या काही दिवसांमध्ये ज्येष्ठांना सन्मानाने जगता येणार आहे। बघा, यासाठी ही विशेष तरतूद आता केरनामध्ये आली आहे। हो, तुम्हाला 5 मोठे नियम या ठिकाणी सरकारने लावले आहे, म्हणजे की बघा तुम्हाला आता डायरेक्ट पेन्शनच सुरू होणार आहे। बघा, तुम्ही 1 महिना गेला की तुम्हाला या ठिकाणी तुमची पहिली पेन्शन मिळणार, दुसरा महिना गेला की तुम्हाला दुसरी पेन्शन मिळणार, म्हणजे की बघा तुम्हाला आता स्वतः सरकार पेन्शन सुरू करीत आहे। बघा, यातील पहिला मोठा आणि दिलासादायक निर्णय म्हणजे आता इथून पुढे तुम्हाला साधा ताप सर्दी किंवा खोकल्यापासून देखील 5 लाख रुपयांचा मोठा खर्च आता सरकारच घेणार आहे। याचाच अर्थ असा आहे आता ज्येष्ठांना उपचारासाठी कोणाकडेही हात पसरण्याची गरज पडणार नाही। आता यामध्ये विशेष म्हणजे BP आणि शुगर सारख्या आजारांच्या ज्या महागड्या गोळ्या दरमहा विकत घ्याव्या लागायच्या त्या आता 5 दिवसानंतर बघा सरकारने सांगितलं आहे सरकारी दवाखान्यात मोफत मिळायला सुरुवात होणार आहे। हो, परंतु तुम्हाला काही कामे देखील करावी लागणार, काही फॉर्म देखील भरावे लागणार, तेव्हाच्या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार। आता कोणता फॉर्म भरायचा आहे, तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि कोणती योजना सरकारने सुरू केली, सर्व काही आपण अगदी 2 मिनिटांमध्ये पाहून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्ष देऊन बघा। बघा, सरकारने सांगितलंय आधार कार्डवर ज्यांचे वय 60 वर्ष पूर्ण आहे अशा राज्यातील सुमारे 93 लाखांपेक्षाही जास्त बघा आता या ठिकाणी आजी आजोबा असतील त्यांना येत्या 15 दिवसानंतर या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेताना आहे असे सरकारने सांगितलं आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, तुम्ही आता डायरेक्ट लाभ घेऊ शकता। बघा, आणि सांगण्यामध्ये आलं की तुमचं वय जवळपास कमीत कमी 60 पेक्षाही जास्त असावं। हो, बघा तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ आता मिळणार आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आता ही देण्यामध्ये आली आहे।
आता हे स्वतः महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अधिकृतरित्या स्पष्ट करण्यामध्ये आले. मात्र राज्यातील एकूण ज्येष्ठांपैकी सुमारे 50 लाख लोकांना या लाभापासून मुकावे लागणार आहे. तुम्ही बरोबर ऐकलं, काही नागरिकांना हा लाभ मिळणार नाही, कारण त्यामागे सरकारने काही तांत्रिक अटी आणि एक गुपित ठेवलं आहे. या अटींमध्ये बसणाऱ्या लाभार्थ्यांचीच निवड केली जाणार असून काही जणांना हा लाभ मिळणार नाही, तर बघा जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांमध्ये या योजनेबद्दलची उत्सुकता सध्या लागलेली आपल्याला पाहायला मिळते. बघा, या योजनेतून वगळल्या जाणाऱ्या 50 लाख नागरिकांची कारणे अशी आहे. बघा, मुख्यमंत्र्यांनी घेतलेले इतर मोठे निर्णय जाणून घेणे प्रत्येक कुटुंबासाठी आता महत्त्वाचे ठरत आहे, कारण हा निर्णय केवळ आरोग्यापुरताच मर्यादित नाही, तो पेन्शनच्या बाबतीत एक मोठी क्रांती ठरणार आहे. हो, आतापर्यंत कधी अशी योजना निघाली नव्हती की म्हाताऱ्या व्यक्तींना पैसे मिळणार. बघा, आता दरमहा तुम्हाला पैसे मिळणार. आता पैसे किती मिळणार हे सर्वात मोठा प्रश्न नागरिकांचा आहे. तुम्हाला ते देखील व्हिडिओच्या पुढे समजणार आहे. सरकारने या संदर्भात नवीन नियमावली तयार केली असून जे नागरिक या निकषांमध्ये बसतात, बघा, त्यांनाच येत्या काही दिवसांमध्ये या योजनेचा फायदा घेता येईल, ज्यामुळे समाजात मोठी उत्सुकता सध्या निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आता बघा, दुसरा महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यामध्ये आला आहे, तो म्हणजे की बघा, आता नागरिकांच्या हातातील खर्चासाठी सरकारने पेन्शन देण्याची मागणी आता अधिकृतरित्या मान्य केली आहे. तुम्हाला माहीत असेल, गेल्या अनेक महिन्याभरापासून ज्येष्ठ नागरिक या पेन्शनसाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. या मागणीवर मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः बघा 4,500 रुपये दर महिन्याला, हो, लाडकी बहीण योजनेपेक्षाही मोठी योजना, बघा 4,500 रुपये दर महिन्याला पेन्शन देण्याचा अंतिम निर्णय घेतल्यामुळे येत्या 15 दिवसांच्या नंतर बघा आता उतार वयातील खर्चाची मोठी चिंता आता कायमचीच मिटणार आहे, असे म्हणायला आता काहीच हरकत पडणार नाही. बघा, या 4,500 रुपये पेन्शनच्या घोषणेमुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये सध्या आनंदाचे मोठे वातावरण निर्माण झाल्याचं आपला पाहायला मिळतंय. आतापर्यंत या पेन्शनबाबत ज्या काही शंका होता, बघा, त्या सर्वांना आता पूर्णविराम मिळाला आहे. भरपूर दिवसापासून नागरिक विचार करत होते ही योजना कधी अंमलामध्ये येणार, कधी सुरू होणार, परंतु नागरिकांहो, आजी आजोबांहो, तुमच्यासाठीच ही योजना सरकारने आता सुरू केली आहे. याच व्यतिरिक्त अजून 3 मोठे आणि महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यामध्ये आले आहे, जे तुम्हाला दैनंदिन आयुष्यात मोठे बदल घडवून आणणार आहे. या निर्णयाची सविस्तर अंमलबजावणी नेमके कसे होणार हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आता ठरत आहे. बघा, गेल्या अनेक दिवसांपासून जे निर्णय रखडले होते ते आता मागे लागले आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, ते निर्णय आता पूर्ण झाले आहे. 15 दिवसानंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील होणार आहे. सरकारने या महत्त्वपूर्ण निर्णयाचा अधिकृत सध्या जी.आर. काढल्यामुळे ज्येष्ठांच्या अनेक जुन्या तक्रारी आता प्रलंबित मागण्या आता निकाली लागल्या आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर जरी भार पडला असला तरी ज्येष्ठांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी दिसून येत आहे. याचा परिणाम बघा 5 दिवसानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आरोग्य आणि आर्थिक मदतीसोबतच ज्या आजी आजोबांना, ज्येष्ठ नागरिकांना मुले नीट सांभाळत नाही त्यांच्यासाठी देखील सरकारने विशेष कायदेशीर संरक्षणाची घोषणा आता केली आहे. हो, आता औषध उपचाराचा आणि दैनंदिन खर्चाचा सर्व भार आता सरकार उचलणार असल्यामुळे कोणावरही आजी आजोबा, म्हाताऱ्या व्यक्तींना अवलंबून राहण्याची गरज आता उरणार नाही. आता ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगण्यासाठी सरकारने दिलेला हा एक प्रकारचा सर्वात मोठा आदरच मानला जात असून येत्या काही दिवसांमध्ये याचे सविस्तर नियम बघा सरकार आता सांगणार आहे. परंतु बघा, सरकारने जे निर्णय घेतले ते अत्यंत महत्त्वाचे आहे नागरिकांसाठी. बघा, हा सर्व लाभ बघा
या ठिकाणी पदरात पाडून घेण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा अर्ज आणि काही विशिष्ट कागदपत्रे तातडीने तयार करून ठेवावी लागणार आहे. हे तांत्रिक काम वेळेमध्ये पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला बघा, तुम्ही जर हे काम पूर्ण केले तर तुम्हाला दर महिन्याला 4,500 रुपये पेन्शन किंवा मोफत उपचाराची सुविधा मिळणे कठीण या ठिकाणी होणार नाही. बघा, सरकारने सांगितलं, त्यामुळे तात्काळ ही कागदपत्रे तुम्ही जमा करा. ऐन टायमाला जेव्हा फॉर्म सुरू होतील तेव्हा या ठिकाणी तुम्हाला भरता येणार. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर जे काही प्रोसेस सांगितले आहे ती समजून घेणे आणि 5 दिवसानंतर होणाऱ्या बदलांसाठी तयार राहणे प्रत्येक पात्र आजीबाजोबांसाठी आता बंधनकारक आहे. हो, आता तुम्ही आजी आजोबाच या ठिकाणी मोडतात जर तुमचं वय 60पेक्षा जास्त असेल. बघा, सरकारने सांगितलं, ज्यांचं वय 60पेक्षा वरती आहे अशांना आजी आजोबा देखील म्हणता येतं. म्हणजे की बघा, ते ज्येष्ठ आहेत, त्यांचं वय झालेलं आहे. बघा, मोफत उपचारांसाठी एक विशेष कार्ड देखील काढणे आता निर्णयाचे झाले असून बघा, भरपूर नागरिकांनी हे कार्ड पण काढलं आहे. बघा, या एकाच कार्डवर 5 लाख रुपयांच्या मोठ्या ऑपरेशन आता या ठिकाणी होणार. शस्त्रक्रिया किंवा हृदयविकारासारखे उपचार देखील मोफत तुम्हाला या कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे. सरकारने या संपूर्ण योजनांसाठी बघा 40,000 कोटी रुपयांचा प्रचंड निधी आज मंजूर करून दिला आहे. त्यातून शेतकरी कर्जमाफी आणि ज्येष्ठांची पेन्शन हे दोन्ही विषय मार्गी लागावे बघा, असं या ठिकाणी सरकारला वाटत आहे. बघा, शेतकऱ्यांची कर्जमाफी बरोबर नाही केली, खूप कमी केली, परंतु ज्येष्ठांसाठी क्रांतिकारक निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आले आहे. आता अत्यंत महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बघा, हा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्यामुळे येत्या 15 दिवसानंतर यात मोठे पारदर्शकता पाहायला मिळणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. परंतु बघा, सरकारने या लाभासाठी काही अटी देखील घातली आहे. आता या अटींमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच या ठिकाणी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. बघा, सरकारने या लाभासाठी वार्षिक उत्पन्नाची अट 2.5 लाख रुपयांवरती ठेवली आहे. बघा, सरकारचं म्हणणं आहे 2.5 लाखांच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असावं तरच तुम्हाला लाभ मिळणार. आता बघा, खऱ्या गरजू ज्येष्ठांनाच या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांची जमीन 10 एकरपेक्षाही कमी आहे त्यांना या ठिकाणी 4,500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. ज्यांच्याकडे उत्पन्नाचे मोठे साधन नाही बघा, या ठिकाणी अशा नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. जर तुमच्याकडे उत्पन्नाचं मोठं साधन असेल तर तुम्हाला सांगताना दुःख होत आहे की या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार नाही. बघा, सरकारचं म्हणणं आहे जे गरजू नागरिक आहे अशांनाच या ठिकाणी लाभ मिळावा. त्यामुळे सरकारने ह्या विषयासाठी घातलेले आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, महाराष्ट्र राज्यामधील 14 जिल्ह्यांमधील गोरगरीब आणि दुर्गम भागातील ज्येष्ठांसाठी ही योजना एक मोठे वरदान ठरत आहे. ज्या कुटुंबातील मुले सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा जे ज्येष्ठ नागरिक टॅक्स भरतात त्यांना या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही असे सरकारने सांगितले. हो, जर या ठिकाणी तुम्ही टॅक्स भरत असाल, बघा, तुमचा मोठा उद्योग असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार नाही. यामुळे योजनेचा लाभ केवळ बघा त्याच वर्गाला मिळेल ज्याला खरी गरज आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे आणि 5 दिवसानंतर फॉर्म सुटणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, येत्या काही दिवसांमध्ये या सर्व योजनांचे अधिकृत अर्ज देखील सुटणार असून 15 दिवसाच्या नंतर बघा पहिल्या पेन्शनचे वितरण सुरू होण्याची शक्यता सरकारच्या माध्यमातून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता आपली सर्व कागदपत्रे आणि या ठिकाणी आधार लिंकिंगची कामे आत्ताच पूर्ण करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ऐनवेळी धावपळ करण्याची गरज लागणार नाही. सरकारी योजनांच्या अशाच महत्त्वाच्या ताज्या अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हो, म्हाताऱ्या व्यक्तींसाठी आजी आजोबांसाठी क्रांतिकारक निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यामध्ये आला आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.